आनंद घेत होता प्रवासाचा? छान छान उत्तम उत्तम झाला एकदम छान झाला. चांगले ड्रायव्हर आहेत, चांगले ड्रायव्हर आहेत एकदम. सर पहिल्या वेळेस तुम्ही तुमच्या हातात स्टेरिंग होता, आज स्टेरिंग बदललंय, स्टेरिंग आहे. आपण ओके. स्टेरिंग वरती सगळ्यांचा लक्ष होतं. काय म्हणाल दादा, काय म्हणाल? अरे आम्ही तिघही एकत्रित गाडी चालवतोय, काय काळजी करू नका. 3 शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही. पण गाडी नाही, ते खाली म्हणतात आपल्याला खाली. पण तुम्ही सगळे सरकार फडणवीस साहेब, गाडी सुसाट सुटली, समृद्ध महाराष्ट्र मागे तर जा तुम्ही. एकदम आज एकनाथ शिंदेचं ड्रायव्हिंग कसं वाटलं तुम्हाला? चांगलं ड्रायव्हिंग आहे. असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे, ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे. आम्ही तिघही 3 शिफ्ट मध्ये चालवतो. शिंदेसाहेब, आज सारथ्य केलं तुम्ही या प्रवासाचा, कसा वेगवान प्रवासाचा अनुभव कसा होता या दोघांसोबतही तुमच्या? सगळ्यात रस्ता चांगला होता आणि त्यामुळे प्रवासाला देखील आणि अजून अर्धा प्रवास राहिलाय आणि दोघंही आम्ही तिघही एकत्र होतो एका गाडी. आता गाडी मी चालवणार आहे, त्यामुळे तुम्ही नंतर दादांना विचारा आम्ही दोघं बरोबर चालवतो की नाही. तर इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. महाराष्ट्राचे जे सरकार आहे ते या ठिकाणी होतं आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की ड्रायव्हिंग सीटवर आता मी असणार आहे, त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारलं गेलं पाहिजे की नेमका हा प्रवास कसा होता. त्यामुळे नेमकं आता भविष्यामध्ये सरकारचं स्टेरिंग जे आहे ते कुणाच्या हातामध्ये असणार आहे असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय. स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टेरिंग हातामध्ये घेतलं आणि समृद्धी महामार्गावरून त्यांनी ही गाडी चालवलेली आहे. जवळपास 21 किलोमीटरचा जो प्रवास आहे त्या ठिकाणी झालेला आहे आणि कुठेतरी दादांची जी उद्विग्नता होती ती सुद्धा समोर आली, कारण त्यांना प्रश्न विचारण्यात आला अजित पवारांना, पण त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही. आता सगळ्यांनी बाजूला व्हा असं ते म्हणतात. त्यामुळे नेमकं काय होणार आहे हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार. आम्ही तिघे